नागरिक सुविधाकडे पण आम्ही लक्ष दिलेलं आहे. अनेक वर्षापासून ज्या ठिकाणी लोकांना पाणी येत नव्हतं, पाण्याची लाईन चेंज केली नव्हती, देण्याची लाईन 40 वर्षापूर्वी होती, ज्या 40-50 वर्षापूर्वीच्या लाईन होत्या, आता नागर वस्तीचं क्षेत्र वाढले, लोकांची लोकसंख्या वाढली, त्या अनुषंगाने पाण्याचा तुटवडा असल्यामुळे आम्ही पाण्याची मोठी लाईन टाकली मतदारसंघामध्ये. कॅम्पमध्ये भिंपुरा गल्ली असेल, त्या ठिकाणी कुरेशी नगर असेल, लेडीजला असेल, अशा तऱ्हेने महानगरपालिकेला पण आणि कंटेनमेंट बोर्डला पण आम्ही कोट्यवधीचा निधी आणून नागरिक सुविधेच्या त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे लोक काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती, आमदारवरती त्या ठिकाणी आशीर्वाद देतात आणि बरोबर मला विश्वास आहे, मी जे आमदारकीला ह्या मतदारसंघामध्ये काम केलं त्या अनुषंगाने खेळोडा असेल, या ठिकाणी खेळोड्याच्या माध्यमातून, स्पोर्टच्या माध्यमातून आम्ही ढोबरवाडीला त्या ठिकाणी फुटबॉलचं मैदान तयार केलं, आमच्या भागामध्ये त्या ठिकाणी बॉक्सिंगचं स्टेडियम तयार केलं, मोठी व्यायामशाळा आहे, योगा चालतो, जुडोचा कला चालतो, लॉन टेनिस आहे. अशा तऱ्हेने खेळाला पण प्राधान्य देऊन तरुण मुलांना व्यसनापासून मुक्त करून त्यांनी व्यायाम करून त्याला आपलं शरीर मजबूत केलं पाहिजे. अशा तऱ्हेच्या युवकांना या वाईट गोष्टीपासून बाजूला करून त्यांना एका चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न केलाय. अशा तऱ्हेने आम्ही चारही बाजूनी या मतदारसंघामध्ये काम करताना लोकांनी आम्हाला पाहिलंय. त्यामुळं लोकांनी या लोकसभेमध्ये माझ्या खाली आम्ही जे काम केलं कंटेनमेंट मतदारसंघामध्ये, तेव्हा आम्हाला 13,500ची आम्हाला आघाडी मिळाली. बाकी सर्व मतदारसंघामध्ये काँग्रेस मायनस आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 13,500चे लीड मिळालं. हे केवळ आणि केवळ कामाच्या जोरावरती, आणि आम्हाला 7 कार्यकर्त्यांनी दिली, शिवसेनेने दिली, राष्ट्रवादीने दिली आणि या ठिकाणी आम आदमी पार्टीने पण दिली. त्याच्यामुळं या ठिकाणी आम्ही बीजेपीच्या पेक्षा जास्ती मतं घेऊ शकतो. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.